आता राजकीय पक्ष पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे। नक्कीच गुरुप्रसाद, पाहायचं झालं तर विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती अतिशय चुरशीची ठरणार आहे, कारण 11 जागांसाठी 12 उमेदवार आहेत ते संपूर्णपणे उभे केलेले आहेत आणि यामध्ये जो 12वे उमेदवार आहे त्यांनी देखील चांगली अशी रणनीती आहे ती या ठिकाणी स्वीकारल्याचं पाहायला मिळते। ते देखील सर्वच आमदारांशी चर्चा आहे ते या ठिकाणी करतात, परंतु त्यापूर्वी पाहिलं तर हॉटेल पॉलिटिक्स आहे ते महायुतीकडून सुरू झालेलं आहे आणि महायुतीच्या प्रत्येक आमदारांना आहे ते पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील ठेवण्यात येणार आहेत। भाजपच्या आमदारांना ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आपण त्याच ठिकाणी आहोत। आपण पाहत असू तर ताज हॉटेलमध्ये या आमदारांना ठेवण्यात येणार आहे आणि त्यांची बुकिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। उद्यापासून या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल। कुठलीही बरोबर आहे, त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहिती।